हो. 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 गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आज आपला हा व्याख्यानाचा दुसरा दिवस आहे. मी डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर, जे श्री पिंजाणे महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तो 1 वीक स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, फोर्थ सेम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यात आपल्याला सेकंड सेमचंही सेमच सिलेबस आहे. त्याच्यामुळे सेकंड सेमचेही विद्यार्थी आणि फोर्थ सेमचे विद्यार्थी यांचं स्वागत. आपण सेशन 24-25 साठी आपण जो काही प्रोग्राम राबवतोय त्याच्यात आज तिसरा दिवस. आणि आजचा टॉपिक आहे तो म्हणजे चेंज अँड परमनन्स. हेरेक्लेटस आणि परमॅनिडचं पाहू. कालच्या तासाला आपण कालच्या म्हणजे मागच्या दिवसाला आपण अतुल सरांचं जे काही वक्तव्य पाहिलं. त्यांनी काय म्हणते, पहिला जो मुद्दा आहे थेलिस, अनेक्झिमेंडर, अनेक्झिमेनिस आणि पायथागोरस यांच्याविषयी जे सांगण्याचा प्रयत्न केला. या एक कडीतली आज आपण समोरचा मुद्दा आता बघण्याचा प्रयत्न. ओके. सो तो एक संप्रदाय होता आणि हा एक दुसरा संप्रदाय आहे, तो म्हणजे इलियाटिक संप्रदाय. ठीक आहे. इलियाटिक संप्रदायामध्ये झिनोफेनस, परमॅनिडीज आणि झिनो ये तीन. अरे अंकित पाल बेटा, इस पे कुछ नहीं करना है. ठीक है. ओके. चलो. परमॅनिडीज आणि झिनो या तीन तत्वांचा प्रामुख्याने उल्लेख केला जात असून त्यापैकी झिनोफेनस हा आद्य प्रणेता आणि परमॅनिडीज त्याप्रमाणे झिनो हे त्यांचे शिष्य. ओके. सो ही थोडीशी बॅक हिस्ट्री त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यापैकी आपण झिनो शिकत नाहीये. ठीक आहे. आपण परमॅनिडीज आणि हेरेक्लिटस पाहण्याचा प्रयत्न करतो. पण हे कुठं आले तर इलियाटिक संप्रदायामधनं हे आलेले आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले, जसं काल पण सरांनी सांगितलंय की तिथला एक आयोनियन संप्रदाय होता. आणि म्हणजे त्याच आयोनियन संप्रदायाच्या बाजूला ही पुन्हा एक इलियाटिक संप्रदाय झालेला होता. आणि यांनी आता थोडंसं आपलं अंतिम तत्व, जसं कालच्या तासाला सरांनी सुरुवात केलेली होती की अंतिम तत्व त्यांनी जसं कोणी पाणी मांडलं, कोणी अग्नी मांडली, कोणी संख्या मांडली. यांनी थोडंसं वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला. याला आपण भारतीय दर्शनात आपण वेदांत दर्शनाशी आणि बौद्ध दर्शनाशी आपण याला कम्पेअर करण्याचा प्रयत्न. दक्षिण इटालीमधील इलिया नामक शहरामध्ये राहत असल्यामुळे हे इलियाटिक संप्रदाय, जसे भारतात राहणारे ते भारतीय त्या पद्धतीने जन्माला आला, म्हणून त्याला इलियाटिक संप्रदाय नाव पडले. या संप्रदायाने मायलेशियन संप्रदायाप्रमाणे एक तत्ववादाचा म्हणजे मोनिझमचा, जसं मी मगाशीच आता बोलता बोलता बोललो की सरांनी पण जसं काल सांगितलेलं होतं की एक थेलिस आणि बाकीचे जे लोक होते त्यांनी मोनिझम देण्याचा प्रयत्न केला, एकतत्ववाद सांगण्याचा प्रयत्न केला. तसा यांनी थोडासा वेगळा विचार केलेला आहे. पुरस्कार केल्यामुळे या संप्रदायाला मायलेशियन संप्रदायाची दक्षिण इटलीमधील एक शाखा म्हणून संबोधण्याचा काहींनी प्रयत्न केलेला आहे. सोडू आपण. या संप्रदायाने मायलेशियन संप्रदायाच्या अतिभौतिक विचार केवळ स्वीकारला नाही, तर त्या एकमचा या विश्वातील नाना विधात्वाशी कसा संबंध येतो, एक अनेकत्वात कसे रूपांतरित होते, या मूलभूत प्रश्नाला हात घालून विज्ञानाला सुद्धा दालनं उघडी करून दिलेली आहे. तर आपण कालच्या तासाला ज्या पद्धतीने आपण म्हटलंय की यांनी कुठेतरी विज्ञानाचीही कास धरलेली होती आणि म्हणून त्यांनी एकतत्व न देता प्लुरॅलिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इलियाटिक विचारवंत खरे तत्वज्ञ असे म्हटले जाते. आता वेगवेगळे विचार आपल्याला इथे दिसतात. काही लोक म्हणतात की हे महत्वाचे तत्वज्ञ, पण तुम्ही जर पाहिले आणि जसं काल पण सरांनी पण बोललेलं होतं की हजारो वर्ष म्हणजे आजपासनं, जसं बीसी परमॅनिडीचा आता जर आपण कार्यकाळ जर पाहिला तर ख्रिस्तपूर्व 540, म्हणजे आज 2500 आपण आज उजाडलेला आहे, म्हणजे 25,2500 आणि तिथनं प्लस 540 जर आपण ऍड केले तर जवळपास 3,000 वर्षापूर्वीचा काळ. आणि पूर्वीच्या काळात हे जर एवढे प्रगत होते तर आपण विचार करू शकतो की यांची काय बुद्धिमत्ता असेल आणि काय ते विचार करत असेल. म्हणून या पद्धतीने जर आपण विचार केला तर हे आद्य सगळ्याच गोष्टींचे आहे. म्हणजे विज्ञानाचे तर आहेच आहे, सोबत गणित आणि हाही त्यांचा काय म्हणते आवडता विषय होता. परमानिडीचा जन्म इटलीतील इलिया नामक नगरीत ख्रिस्तपूर्व 540 ते मृत्यू 740 470 मध्ये झाला. ठीक आहे. म्हणजे 40 आणि 30 70 वर्षाचा त्यांनी कार्यकाळ उपभोगलाय. परमॅनिडीचा तात्विक विचार अनुभवाचा विषय असलेल्या इंद्रिय संवेद्य असलेल्या जगाच्या निरीक्षणातून आकारास येतो. म्हणजे त्यांनी जे इंद्रिय संवेद्य जग बघण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणतो की नुसतं सत किंवा सत आपण ज्याला म्हणतो, सत म्हणजे ते जे चिरकाळ टिकून असते, जे कधी निर्माण होत नाही आणि जे नष्ट होत नाही. जसं आपण
मागच्या वैशेषिक दर्शनामध्ये आपण त्याला विभू म्हटलेलं होतं. या अर्थाने तो सत म्हणतो. आणि आपण मागच्याही याच्यात आपण शंकराचार्यांना शिकलो होतो. तर ज्याला आपण बिंग म्हणतो, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, ब्रह्मतत्व म्हणतो, त्याला हे सत म्हणतात. या अर्थाने आपण बिंग बघण्याचा प्रयत्न करणार आहे. या जगातील प्रत्येक वस्तू व घटना निर्माण होते आणि नाश पावते. एका क्षणी असते तर दुसऱ्या क्षणी नसते. हेच आपल्याला वेदांत दर्शनात पण त्यांनी सांगितलं होतं की व्यावहारिक दशेमध्ये एक गोष्ट आज आहे आणि उद्या नाही आहे. ठीक आहे. आणि म्हणून इथे आपण तीन गोष्टींचा विचार करणार आहे. एक तर बिंग, एक तर नॉन बिंग आणि तिसरं बिकमिंग. एक तर बिंग म्हणजे सत आहे, जे सदा सर्व काय आहेच, जे निर्माण झालेलं नाही, ते नष्ट होणार नाही, जे तुटणार नाही, फुटणार नाही, जळणार नाही, म्हणजे ते आहेच. अल्टिमेट जे आहे, सरते शेवटी जे आहे ते आहे, त्याला त्यांनी बिंग म्हटलेलं आहे. एक जे नॉन बिंग आहे, म्हणजे ज्याचं बिलकुल अस्तित्वच नाही. वंद्यपुत्र आहे, आकाश पुष्प आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिकॉर्न आहे, एक अश्व शृंग आहे, ज्यांचं अस्तित्वच नाहीये तरी आपण त्यांच्याविषयी बोलतो. आणि एक आहे, त्याला संभवन आम्ही म्हणतो, त्याला बिकमिंग असा शब्द दिलेला आहे इंग्रजीमध्ये. तो आपण हेरॅक्लिटसच्या समोर बघणार आहोत. जसं आपण मागच्या सेशनमध्ये बौद्ध दर्शनाचा क्षणिकवाद पाहिला होता. तो म्हणतो प्रत्येक गोष्ट एका क्षणापुरती आहे. हेच त्यांनी वरच्या ओळीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. तो म्हणून अशा या सतत परिवर्तनशील पावणाऱ्या आणि नाशवंत ठरणाऱ्या जगाचे व त्यातील वस्तू जातीचे आपल्याला ध्यान होते, असा दावा आपण करू शकतो काय? याचा पहा किती सटीक प्रश्न आहे. जे नष्ट होणार आहे, मग याचा आपण दावा करू शकतो का आपलं याचं ज्ञान होतं? याचा अर्थ असा की जे केवळ अस्तित्व रूप बिंग असते, भावरूप असते, ते सत आहे. आणि जे सतत विकार पावणारे, प्रतिक्षण बदलणारे असते, ते अभावरूप वा भ्रमरूप असते. ते स्तंभवन बिकमिंग वर परिवर्तनीय असते, ते निरपेक्ष नसते. हे काय, जे जे निरपेक्ष असते तेच ते भावरूप किंवा सतरूप असते. आता कालच्याही तासाला आपण निरपेक्ष सापेक्ष हे बोललेलो होतो. जे अनकंडिशनल असतं ते निरपेक्ष असतं आणि तेच फक्त बिंग असतं, बाकीचं सगळं बिकमिंग असतं. उलट जे जे अभावरूप असत असते ते निरपेक्ष नसून सतत परिवर्तन पावणारे असते, नव्हे सतत बदलणारे भासमान असते. आणि म्हणून तो या अनुभव विश्वाचा तो स्वभाव जो मागच्याही तासाला आपण पाहिलेलं होतं, म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये आपण ते पाहिलेलं होतं. परमॅनिडीज हा बिंग प्रपोन करणारा आहे, बिंग वर त्यांनी भर दिलेला आहे. परमॅनिडीज हे सत आदि अंतरूप, म्हणजे जर तुम्ही पुन्हा वेदांत दर्शन तुमच्या डोळ्यासमोर आणला तर त्याचं आत्मतत्व जे आहे तेच शेवटी इथे आपल्याला कारण की तीच वैशिष्ट्य इथे आपल्याला दिसत आहे. आदि अंत रूप, निर्मिती नाश रूप न मानता, ज्याला आदि व अंत नाही, ज्याची सुरुवात झालेली नाही, ज्याचा शेवट नाही, जो निर्मिती नाही, ज्याचा नाश शक्य नाही, तो म्हणतो त्याला आपण आरंभ व जन्म आहे असेही मानले तर त्याचा कशापासून जन्म व्हायला पाहिजे याचंही उत्तर आपल्याला देता येत नाही. म्हणून ते म्हणतात की ते आहेत मूळ. आता ते म्हणतात की ज्याच्यापासून याची निर्मिती होईल ते पण स्वतः सत असेल. मग सत म्हणणं सत निर्माण होत नाही. कारण की सत म्हणजे काय, तर ज्याची आधी नाही आणि अंतही नाही, ज्याच्यातनं काही निर्माण होत नाही, तर मग त्याच्यातनं अजून काही निर्माण झालेलं असं कसं बोलता येईल? ठीक आहे. सत असेल वा ते असतच आहे. सताची निर्मिती जर सत्पासून होत असेल तर त्या निर्मितीला निर्मितीच म्हणता येत नाही. कारण निर्मितीच्या कल्पनेला काही अर्थच उरत नाही, हेच आता आपण पाहिलं आहे. आणि सताची निर्मिती जर असतापासून, तर प्युअर इम्प्युअर पासून निर्माण होणार नाही. ठीक आहे. तर ते मग सत कसं राहील? इथे निर्मितीच असंभव आहे, कारण शून्यापासून कशाची निर्मिती होत नाही. आणि म्हणून सत आदि अंतरहित आहे व म्हणूनच एकरूप, अचल व अविकारी आहे. हेच वैशिष्ट्य आपल्याला वेदांत दर्शनात आपल्याला ब्रह्मतत्वाचे आपल्याला दिसले होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षोभ असू शकत नाही. त्याचप्रमाणे कमी अधिक होणे सुद्धा संभवत नाही. आणि म्हणून सच्चे हे वा ते, इथे वा तेथे असे आपल्याला वर्णन करता येत नाही. हे वा ते, इथे वा तिथे. आपण म्हणतो ना एखाद्या वस्तूविषयी, आता जसं मी या कॉलेजला बसून असेल तर सर इथे आहे किंवा सर तिथे आहे, आता जे बोलतोय हे आपण फक्त बिकमिंगच्या संदर्भात बोलतोय. जे निर्माण होतं, जे नष्ट होतं, जे जागा व्यापतं, या अर्थाने त्याच्यामध्ये हा वा तो गुणधर्म आहे असे म्हणता येत नाही. ते स्वतःमध्येच परिपूर्ण आणि स्वयंमेव आणि स्वयंभू असते. याचाच अर्थ असा की ते सत स्वयं आहे, अनन्यसाधारण, एकरूप आहे. मग या जगात प्रतीत होणारे नानाविधत्व, म्हणजे पहा त्यांना दुसराही प्रश्न पडला की जर सगळंच जर बिंग असेल तर मग विविधतेने नटलेली ही जी सृष्टी आहे ती निर्माण होते आणि नष्ट होते, असत मानावे काय? परमानेंट म्हणतो गती परिवर्तन वा परिणाम, अं, या सगळ्या गोष्टी भ्रमरूप आहे, त्या असत आहे. काही काही थोड्याशा चुका राहिलेल्या आहेत, त्याला थोडस आपण सहन करूया. ठीक आहे.
ओके. या अर्थाने परमानिडीज ते हे सत किंवा भावरूप वा अस्तित्व रूपच नाही, तर ते चित्रूप सुद्धा आहे. ते बुद्धिरूप आहे. सत आणि जाणीव हे एकच आहे. आता समोर आपण याच्यानंतर मॉडर्न जे आपण पाहणार आहोत एका स्पिनोझा लाईफ लॉग बरेचले घेऊन, तिथे पण ते जाणीवच म्हणतात. ठीक आहे. मन शरीरांतर्गत असते तरीही शरीर मनापासून भिन्न असते. कारण की आपण वेदांत दर्शनात सॉरी आपण वैशेषिक दर्शनातही आपण मन आत्मतत्व हे दोन वेगळे तत्व पाहिलेले होते. त्याचप्रमाणे जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस हा मनाचा आणि विस्तार हा शरीराचा धर्म असतात, असे आपण सामान्यतः समजतो आणि ते बरोबरही आहे. म्हणजे इथे कुठेतरी आपण कारण ते माइंड बॉडी जो रिलेशन आहे वेस्टर्न मध्ये त्याचाही आपण विचार करतो. तर मग आत्मतत्व काय असतं, ते एक्सटेन्शन पावतं का? जसं छोट्यापणी माझं जसं शरीर होतं तसंच आज आहे का? तेव्हा मी 1.5 फूट 2 फूट जे काही असेल जन्मल्या जन्मल्या आणि आता मी 5.5 6 फुटाचा असेल, म्हणजे माझी बॉडी एक्सटेन्शन होत आहे, विस्तार पावत आहे, ती प्रसरण पावत आहे. त्याच पद्धतीने माझी जाणीव कॉन्शियसनेस असं होत आहे का? नाही. तर त्याला कॉन्शियसनेस आहे, तो मनाचा गुणधर्म आहे, तो विस्तार पावत नाही. आणि बॉडी आहे हा शरीराचा गुणधर्म आहे आणि ते विस्तार पावतात. पण परमॅनिटीच्या मते मन आणि विस्तार एवढेच नव्हे, तर मन आणि त्याचे विषय दोन्ही एकरूप आहे. याचा अर्थ असा की परमॅनिटीचे सच्चित रूप शुद्ध सत्ता कॉन्शियस प्युअर बिंग म्हणून संबोधले जाते. त्यांच्यामध्ये विचार आणि व्याप्ती दोन्ही अंतर्भूत असतात. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, एक मिनिट, परमॅनिडीज ने बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये स्पष्ट स्वरूपात केलेला भेद हा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून फारच महत्वाचा आपल्याला दिसतोय. तो म्हणतो की ज्ञानेंद्रिय कशी आहे? ज्ञानेंद्रिय फसवी आहे, ज्ञानेंद्रिय येऊन जाऊन आहे, ती नष्ट पण होणारी आहे. पण बुद्धी एक तत्व आहे जे जन्मतात असतं आणि इथनं कुठेतरी बुद्धिवादाला सुरुवात झालेली आहे. जे आधुनिक काळात आपण रेने देकार्त पासून आपण एका स्पिनोजा लाईबनीज बघणार आहोत, त्यांची सुरुवात कुठेतरी आपल्याला इथनं झालेली आपल्याला दिसतो. तो म्हणतो तो टेबल म्हणजेच तो म्हणतो टेबलाचा आकार रंग वगैरे विशेष हे इंद्रियांना प्रतीत होणारे आभास होत, आभास झालेला आभास होत. त्यांच्यामध्ये टेबलाचे जे जातीवाचक वैचारिक चित्र राहील तेच फक्त होतोय. जसं मागच्याही आपण एपिसोडमध्ये किंवा मागच्या आपण सेम मध्ये पाहिलेलं होतं, द्रव्य आणि त्याचे गुण परिवर्तित काय येतात, गुण आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांना काय दिसतात त्याची गुण. पण ही गुण कोणावर तरी असेल आणि म्हणून ते द्रव्यावर असतं. हेच इथे यांनी टेबलाचे गुणधर्म आणि टेबल म्हणजे तो द्रव्य, द्रव्य म्हणजे लिक्विड नाही, द्रव्य म्हणजे मॅटर, या अर्थाने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते म्हणतात इंद्रियजन्य ज्ञान विश्वासार्ह नाही, हे रेने देकार पण समोर म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आपली ज्ञानेंद्रिय फसवी आहे. उदाहरणार्थ मी आपल्या विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की मी जर चष्मा काढल्यानंतर तुम्हाला जेवढ्या क्लिअरिटी दिसेल मला दिसणार नाही. म्हणजे माझी ज्ञानेंद्रिय कमकुवत पण असू शकतात, ती फसवी पण असू शकतात. म्हणून ते म्हणतात की कारण ती इंद्रिये सताचे आभासात्मक व मिथ्या ज्ञान देतात, सत एक असून अनेकत्वाच्या आभास उत्पन्न करतात. हेच मोनिझम तुम्हाला पुन्हा आपल्याला वेदांत दर्शनात, जर वेदांत दर्शन चांगल्या पद्धतीने शिकलं असेल तर आज काय परमॅनिडीज बोलतो आहे कळेल. वास्तविक अनेकत्व परिवर्तन वा विकास या गोष्टीच मुळात नाहीच. याचाच अर्थ असा की एक पण सत आणि अनेक पण असत होत, अखंडितपणा सत आणि खंडितपणा हा असत होय, हा त्यांनी डिफरन्स सत आणि असत मधला दिलाय. यावरून परमॅनिडीजचे सत इंद्रिय गम्य नसून बुद्धी गम्य आहे. त्याची कल्पना अमूर्त विचाराला समजू शकते आणि अमूर्त कल्पना, ठीक आहे, इनेट आयडिया, हेच रेने देकार्तनी पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धिवाद म्हणजे काय, तर तो म्हणतो की एक अमूर्त अशी कल्पना आहे आपल्या मनात. म्हणजे सगळ्या गोष्टींचं जसं उदाहरण आपण जर घेतलं की मी मोबाईल विकत घेतो आणि सगळेच अप्लिकेशन पहिलेपासूनच कंपनीकडनं बिल्टअप झालेले आहे. असं जेव्हा मी जन्मतो तर मला सगळ्या गोष्टींचं ज्ञानच पहिलेपासून आलेलं असतं, फक्त डिस्कवर होतं. एखादी गोष्ट मला दिसली, उदाहरणार्थ मला लॅपटॉप दिसला तर माझ्यावरची जे काय म्हणते धूळ आहे ती हटते आणि मला त्याचं रूप दिसतं. म्हणजे ज्ञान त्याचं मला पहिलेपासूनच होतं. ठीक आहे, त्याचं रेकॉग्निशन मला आज झालेलं आहे. याला आपण बुद्धिवाद असे म्हणतो. हेच तोही सांगण्याचा प्रयत्न करताय. यावरून परमाणुचे सत हे इंद्रियगम्य नसून बुद्धिगम्य आहे. त्याची कल्पना अमूर्त विचाराला समजू शकते. कारण असे की इंद्रियांना पांढरी पिवळी काही वस्तू अनुभवला येते, पण पांढरेपणा, काळेपणा, पिवळेपणा, ज्याला आपण नेस म्हणतो, एनी डबल एस, काऊनेस, ह्युमॅनिटी, ठीक आहे, ज्याला आपण भारतीय दर्शनात सामान्य असे म्हणतो, त्याचाही विचार तो म्हणतो. सामान्यांचं ज्ञान आपल्याला होणार नाहीये.
सामान्याचं ध्यान आपल्याला होणार नाहीये. ठीक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला पहा, तुम्ही न्याय दर्शनात त्याला अलौकिक सामान्य म्हटलेलं होतं. तर तो म्हणतो की माझ्या बुद्धीला, अमूर्त कल्पनेला हा सामान्य गुण दिसणार आहे. इंद्रिय या किंवा त्या पांढऱ्या वस्तूंचा अनुभव घेऊ शकतात, पण सर्व पांढऱ्या वस्तूंच्या ठिकाणी भासणारा पांढरेपणा नामक सामान्य गुणाचा अनुभव घेऊ शकत नाही. या पांढरेपणा नामक गुणाचे सामान्य आणि अमूर्त स्वरूप विचारशक्तीला व बुद्धीला समजते. तोच मुद्दा अस्तित्व नामक सामान्य गुणात सुद्धा खरा ठरतो. अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये असणेपणा भाव वा सत नामक एक सामान्य गुण असतो. यावरून अस्तित्व ही सुद्धा एक सामान्य कल्पना आहे. हेच समोर आता आधुनिक काळातले अनालिटिकल जेवढे काही फिलॉसॉफर आहेत, हे याच काय म्हणते अस्तित्वाचा विचार करतो. जी मूर आणि बाकीचे गोष्ट बाकीचे तत्वज्ञ. संकल्पना कन्सेप्ट आहे आणि म्हणून अस्तित्वात सत म्हणजे थिंग्स नसून विचार आहे. ठीक आहे. सामान्य कल्पना ही कल्पना आहे, ही काही वस्तू नाही. आणि याच अर्थाने आपण ईश्वराला पण बुद्धिवादी घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपण मूर्खासारखं त्याला दगडामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. ती एक संकल्पना आहे. आणि संकल्पना कुठे असते? माझ्या मनात असते. मन आणि आत्मतत्व वेस्टर्ननी एकच मानलेलं आपल्याला दिसत आहे. हे कथन विचारात घेतल्यास खरे अस्तित्व इंद्रियांना नाही, तर विचाराला व बुद्धीला आहे. परमॅनिडीचे प्रतिपादन चिदवादाचा पाया ठरतो. चिदवाद म्हणजे ज्याला आम्ही आयडियालिझम म्हणतो. हा आयडियालिझम इथे याची सुरुवात यांनी इथे केलेली आपल्याला दिसते आहे. ठीक आहे. यापैकी वादी विचाराचा स्वीकार करून इम्पिडक्लिस आणि डेमोक्रिटस, आता पहा याचे दोन विचार प्रवाहावरण दोन यांचे थिंकर किंवा यांची फळी निर्माण झालेली आहे. यांचे जे दोन शिष्य आहे, ठीक आहे, एम्पिडिक्युलस आणि डेमोक्रिटस या तत्वज्ञांनी त्यांची उभारणी केलेली आहे जडवादाची. म्हणजे जे मटेरियलिझम त्याचा विचार केला आणि त्याचा चिदवादाचा विचार करून दोन तत्वज्ञ आले. आता प्लेटोने त्याच्या चिदवादाच्या विचाराचा प्रभावीपणे विकास घडवून आणला. म्हणजे त्याच्या आयडियालिझम बुद्धिवादाचा विचार करून प्लेटोनी आपली थेअरी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मटेरियलिझमचा विचार करून एम्पिडिक्युलस आणि डेमोक्रिटस आलेले आहेत. इंद्रिय संवेद जग आणि त्यामागील सत यांच्यामध्ये परमॅनिडीजने जो भेद केलेला आहे, तर प्लेटोने स्वतःच्या तत्वज्ञानात त्याचा भरपूर उपयोग करून घेतला. जाऊ द्या, आपण याला थोडंसं सोडण्याचा प्रयत्न करू. खालची ओळ आपण त्यात सोडू, कारण की त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की याची जसा तो म्हणतो गॉम्पर्सने भारतातील शंकराचार्यांचा अद्वैत ते म्हणतात की नंतर जे येणारे थिंकर की यांच्याशी साम्य आहे. आणि आपण पण मगांपासून तेच बोलतोय की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इथे कुठेतरी साम्य दिसत आहे. असं साम्य समोर येणारा जो हिरॅक्लिटस आहे, थोडीशी घाई होत आहे, कारण की माझ्या जो वेळ कमी. हेरॅक्लिटसने आता याच्या पूर्ण विरुद्ध देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं त्यांनी पूर्ण तत दिलेला आहे आणि तो बिकमिंग पण मान्य करतो. हेरॅक्लिटस आता पूर्ण बिकमिंग देतो आणि त्यांनी खूप छान ते ऐतिहासिक एक उदाहरण दिलंय की मी पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा नदीमध्ये एकदा पाय बुडवतो आणि मी पुन्हा बाहेर पाय काढतो आणि पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा बुडवतो, तर तेच पाणी नसतं. ते पाणी तर आता प्रवाहाबरोबर वाहून गेलेलं आहे. पण आणखी समोर आपण हे म्हणू शकतो की माझा पाय पण तोच नव्हता ना. प्रत्येक क्षणी माझ्या पण पाय बदलत आहे. म्हणजे छोट्यापणी मी जेवढा होता, आता पण मी तेवढाच आहे का? नाही, प्रत्येक क्षणी मी पण बदलतो आहे. आणि या अर्थाने मागचा पाय हा माझा तो पाय होता जे पहिल्या पाण्यात गेलेला होता. दुसऱ्या पाण्यात जेव्हा मी जातोय, तेव्हा माझा पाय पण बदललेला आहे, तर पाणी पण बदललेलं आहे. आणि या अर्थाने तो या सगळ्या गोष्टींना बिकमिंग म्हणतो. हेच आपल्याला भारतीय दर्शनामध्ये बौद्धांनी क्षणिकवादाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तो म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही एका क्षणापुरती आहे. त्यांनी बिकमिंगच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्या लक्षात येईल तो बिकमिंग हेरॅक्लिटसचा बिकमिंग या अर्थाने आपण जे म्हणतो, हेरॅक्लिटसचा जन्म आशिया मायनर मध्ये एफिसस या गावी 535 मध्ये झाला आणि 480 मध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे पहा, हेरॅक्लिटस आणि परमॅनिडीज मध्ये पहा जवळपास तेवढाच कालखंड आहे. म्हणजे आता म्हणू शकतो आपण की ते कंटेम्पररी होते, समकालीन होते. पण समकालीन जरी असताना खूपदा असं आपल्याला दिसतंय की समकालीन असताना एकच विचार प्रवाह असतो विचारांचा, पण इथे असं नाही आहे. त्याच्या पूर्ण विरुद्ध विचार आपल्याला इथे दिसते. वयाने तो परमानिडीजला समकालीन आणि झेनोपेक्षा मोठा होता. त्याच्या तत्वज्ञान आणि इलियाटिक तत्वज्ञान दोहोंचा हा कालखंड एकच आहे. या दोहोंचा कालखंड एक असला तरी विचार मात्र विरोधी आहे. इलियाटिक संप्रदायाने ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वाच्या बुडाशी एकच तत्व शोधण्याचा प्रयत्न केला, याच्या पहिलेच जो कारण ते कालखंड होतं, एकच तत्व दिले होतं, जसं थेलिस, एनॅक्झिमेंडर, एनॅक्झिगोरस, पायथागोरस यांनी.
केला. त्याचप्रमाणे हेरेक्लिटसनी सुद्धा अग्नी नामक एकच तत्व विश्वाचे मूलद्रव्य आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. इथे साम्य इथेच संपते, पण भेद पण भरपूर आहे. कारण या एकमेव सत्ताचे स्वरूप काय असा प्रश्न उपस्थित केला, त्याचे उत्तर म्हणून दोघांचे प्रतिपादन अगदी परस्पर विरोधी आपल्याला आढळून येते. सॉक्रेटिस पूर्वी जेवढे तत्वज्ञ होऊन गेले त्या सर्वांमध्ये हेराक्लिटिस सर्वांना मान्य असा आणि प्रतिभा संपन्न म्हणून प्रसिद्ध पावलेला होता. आणि जर प्रसिद्ध प्रसिद्ध पावलेला असेल तर त्याच्यात एक गर्व पण होता, म्हणून तो बाकीच्या लोकांना तुच्छ समजत होता. बघ समोर दिलेला तो राजघराण्यात जन्माला होता, रॉयल फॅमिलीचा होता, आणि म्हणून त्याच्यात तो गुरूर होता म्हणून म्हणा, किंवा प्रखर बुद्धीचा होता म्हणून म्हणा, तो काहीसा अढ्यात खोर आणि जनसामान्यांना तुच्छ समजणारा होता. मैं तो कोण है, ठीक आहे, मला सगळं येतं. आणि या अर्थाने त्यांनी बाकीच्यांची थेअरी धुडकावून लावलेली होते. त्याचे लिखाण क्लिष्ट आणि दुर्बोध होते. आणि तो म्हणतो की माझे हे लिखाण किंवा माझं जे रायटिंग आहे हे कॉमन पीपलसाठी नाही आहे. वाचकाला जेवढं कठीण वाटेल तेव्हाच त्याला त्याची ग्रॅव्हिटी कळेल की अरे मी किती महान आहे. हेच त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचकाला आपले विचार समजावे असे त्यालाच वाटत असल्याचे अनुमान काढता येत नाही. म्हणून आता हे बाकीचे थिंकर्स म्हणतात की जनसामान्य, नाही तर आपण म्हणतो की रायटर तो की जो कॉमन पीपलला समजेल, त्याची भाषा इतकी इझी असली पाहिजे की त्याचे विचार तिथपर्यंत तो म्हणतो की तत्वज्ञ आहे, तत्वज्ञ नाही, हे जनसामान्यांपर्यंत खरंच पोहोचेल मला नाही सांगतायत. आणि ज्याच्या जवळ पोहोचेल त्याला माझी खरी किंमत कळेल. उलट मूर्खांकरिता आपल्या तत्वज्ञान नाही अशीच एकंदर बेपरवायची आणि तुच्छतेची वृत्ती त्याच्यामध्ये दिसून येते. सोडू आपण त्याला, आपण थोडस त्याचं समोचित त्याची बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, हेराक्लिटसचे विचार इलियाटिक संप्रदायाच्या उलट आहे. ठीक आहे, इलियाटिक संप्रदायाने जे एक तत्ववाद दिलं याच्या पूर्ण विरुद्ध हे त्याची थिअरी आपल्याला दिसते. इलियाटिक संप्रदायानुसार जे जे अविकारी आणि अपरिवर्तनशील असते ते सत, आणि जे जे विकार पावते परिवर्तन होते ते भ्रमरूप. याच्या पहिलेच आपण आता जे पाहिलेलं आहे तेच म्हणजे परमॅनिडीचं तत्व. तर तेच त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो असं नाही आहे, या प्रत्येक वस्तू बदलते, रूपांतरित होते. याचा अर्थ असा की जगात काहीही स्थिर नाही. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर ही खरी वास्तविकता आहे की आपल्याला जगात स्थिर असं काहीही दिसत नाही. सतत परिवर्तनशील जगतच आपल्याला दिसत. हे गौतम बुद्धांनी पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ की जगात काही स्थिर नाही, नित्य नाही, शाश्वत नाही. जे होते होते तसे राहत नाही. मी पण छोट्यापणी जसा होतो तसा नाही आहे ना. काल मी जसा होतो, मागच्या क्षणाला जसा होतो मी तसाच नाही आहे. हेच त्यांनी समोर उदाहरणात दिलेलं आहे. त्याच नदीत वा त्या नदीच्या पाण्यात आपण दोनदा उडी घेऊ शकत नाही. दुसरी उडी घेताना तेथील पाणी केव्हाच खाली वाहून गेलेले असते. अगदी तीच आहे असे वाटते, पण कोणत्याही दोन क्षणी ती तशी नसते. म्हणजे मागच्या क्षणीचा माझा पाय किंवा पाणी, या क्षणीचा माझा पाय किंवा पाणी, मागच्या क्षणीचा मी, मागच्या सेकंदाला बोलणारा मी आणि या सेकंदाला बोलणारा मी, जमीन आसमानचा फरक आहे. तर एखादी ज्योत स्थिर वाटते. ज्योतीचं बा किती छान उदाहरण दिलं. दिसताना आपण ज्योत कंटिन्यू होते, पण ती कंटिन्यू असते का? मागचा एक ड्रॉप ऑफ काय म्हणते ऑइल संपतं म्हणजे ती नष्ट होते, आणि दुसरी त्याला कंटिन्युएशन मध्ये करते आणि दिसताना आपल्याला काय दिसतं? कंटिन्युटी दिसते. एकच वाटते, प्रत्येक क्षणी ती बदलत असते, नित्य नूतन होत असते. नूतन म्हणजे नवीन होत असते. यावरून एक मुद्दा स्पष्ट दिसतो की प्रतिक्षणी तिच्या सातत्य कंटिन्युटी असते, पण तादात्म्य वा भिन्नता नसते. अशा प्रकारे सृष्ट पदार्थाचा प्रवाह सतत वाहत असतो असे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धांताला प्रवाहवाद, फ्लक्स डॉक्ट्रिन्स म्हटलेला आहे. सतत परिवर्तन आहे, सतत प्रवाह आहे, आणि म्हणून प्रवाहवाद म्हटलेला आहे. ओके, समोर जाऊ आपण. या सतत प्रवाहाच्या विचारांची पूर्तता प्रतिप्रवाहाच्या विचाराने हेरॅक्लिटस कशी करतो हे पाहणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आपल्याला इथे दिसते आहे. सर्व पदार्थांमध्ये वा घटनांमध्ये येणे वा जाणे, जन्म मृत्यू उदयवा असतं चालू असतो. म्हणजे एक प्रकारचा विरोध विश्वाचा विनाश घडवून आणण्याकरिता नसतो, तर संतुलन साधण्याकरिता असतो. म्हणजे प्रवाह आहे आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्ट बदलत आहे. ते काय, हे एक महत्वाचं आपण पाहिलं पाहिजे. विरोधात विनाशाची बीजे नसतात, तर मेळाची बीजे असतात. आणि याच्या पूर्वीचा जो तत्वज्ञ आहे त्यांनी याच्या पूर्ण विरुद्ध सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकृतीमुळे प्रकृती, श्रमामुळे विश्रांती, सुखावह वाटते. म्हणजे खूपदा आपण जसं तब्येत आपली जर खराब असेल आणि खूप दिवस आपण जर बरोबर आपण जेवलं नसेल, तर आपली तब्येत चांगली झाल्या नसेल, आपण निरोगी झाल्यानंतर आपल्याला जी जेवणाची जी अहमियत कळते,
डेझर्टमध्ये गेल्यानंतर पाण्याची जी अहमियत कळते, म्हणून तो म्हणतो श्रमामुळे विश्रांती ही सुखावह वाटते. हेच इथे त्यांनी वर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जे काही सतत परिवर्तनशील जगत आपल्याला दिसतं त्याच्यावरनं तत्पण असेल हे नंतरच्या लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे ते तत्वज्ञ होते ज्यांनी एक एकच तत्व देण्याचा प्रयत्न करतात. तो म्हणतो मला कसं दिसतं, मला सगळं परिवर्तित जग दिसतं, म्हणजे अल्टिमेट रियालिटी काय आहे, बिकमिंगच आहे. त्याच्या पूर्वीचा काय म्हणतो की परिवर्तनशील जगत मग हे कसं मांडता येईल. जसं वेदांत दर्शन आपल्याला असं वाटतं 10 मिनिटच राहिलेली आहे, मी याला लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न. ठीक आहे, तो म्हणतो की नाही नाही, जे महत्वाचं आहे ते सगळं अल्टिमेट रियालिटी काय आहे ती बिंग आहे. ठीक आहे, याचा अर्थ असा की विरोधामुळे विश्वाचा व्यापार एक संतुलित स्वरूपातून नियंत्रित स्वरूपात चालू असतो. या सतत प्रवाहाच्या सिद्धांतातून हेराक्लिटसची सापेक्षतेची रिलेटिव्हिटीचा सिद्धांत म्हणजे आधुनिक काळाचे जे तत्वज्ञ आहे किंवा सायंटिस्ट आहे यांनी पण रिलेटिव्हिटीची जी संकल्पना दिली आहे त्याची सुरुवात इथे आपल्याला दिसते. सृष्ट पदार्थात वाहणारा हा सतत प्रवाह पाहून माणसाच्या मनात ज्या कल्पना इच्छा उत्पन्न होतात आणि ज्या संवेदना इंद्रियांना प्राप्त होतात त्या कल्पना इच्छा व संवेदना विचारात घेतल्या त्याची सापेक्षता सर्वव्यापी आणि सर्वगामी आहे, म्हणजे रिलेटिव्हिटी थेरीच यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो समुद्रातील खारे पाणी माशांना जीवन असते तर माणसांना ते विष असते. एकाला एक गोष्ट बरोबर वाटते तर दुसऱ्यांना ती चुकीची वाटू शकते. अत्यंत सुंदर माकड माकडांना कुरूप वाटतो तर अत्यंत सुंदर मानव देवांना पण कुरूप वाटू शकतो. हायरार्की जशी आपण खालपर्यंत आहे, एकाच वस्तूवर अशा रीतीने भिन्न भिन्न परिणाम घडून येत असलेले आपल्याला दिसतात आहे. या संवेदना वा वस्तूंचे बनलेले हे गुण सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे, एकमेकात डिपेंडंट आहे, उपाधियुक्त असतात. त्याचप्रमाणे या जगात निर्भय वा असं तसे काहीच नाही. ग्राह्य अशी एकच गोष्ट आढळत नाही. एवढेच नव्हे तर बरे वाईट योग्य अयोग्य डोळ्या सुद्धा सापेक्षताच सूचित करतात. या विश्वातील या विश्वातील मूलद्रव्य शोधण्याचा प्रयत्न मायलेशियन तत्वज्ञानाप्रमाणे हेराक्लिटसने सुद्धा केला आहे. निसर्गातील घटनांचे निरीक्षण करून त्यांनी अग्नी हे महत्वाचं तत्व दिलेलं आहे. आता पहा अग्नीला त्यांनी कसा तो म्हणतो उध्वगामी आहे आणि अधोगामी आहे, हेच कालच्या तासाला सरांनी पण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. सतत प्रवाहाचा सिद्धांत मांडणारा हेराक्लिटस अग्नी हाच अंतिम तत्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. जे जे विकार पावते परिवर्तनशील होते ते सत होय, हे रेक्लेटचे विचार आपण मागे पाहिले आहे. आणि अग्नीचा स्वभाव स्थिर असणे हा नसून अग्निपा सतत अपवर्ड जात असते. आणि इथनं पहा आता अग्नीतनं काय काय निर्माण होतं आणि जगत कसं निर्माण होतं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ज्वालामय अग्नी असा नसून तत्व ज्वालामय अग्नी म्हणजे ज्वाला असं म्हणतो का नाही, हीट या अर्थाने त्यांनी इथे देण्याचा प्रयत्न केलाय. तो म्हणतो याच्यात दोन गोष्टी आहे, ऊर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड आणि अधोगामी म्हणजे डाऊनवर्ड्स. हेच इथे सांगितलेलं आहे. ऊर्ध्वगामी मार्ग अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, म्हणजे अग्नीपासून जल निर्माण होतं, पाण्याची वाफ होते, त्या याच्यातनं पुन्हा जल निर्माण होतं. जल पाण्यात कारण ते खाली मातीत जातं, माती जी कडक असते ती नरम होते आणि तिथनं ते पृथ्वी अधोगामी मार्ग असा आणि अपवर्ड मार्ग पण दिलाय. पृथ्वीपासून जल आणि जलापासून अग्नी हा ऊर्ध्वगामी असं एनिक्झिमँडरने सुद्धा घनीभवन आणि विरयी भवन, घनीभवन म्हणजे कंडेन्सिंग आणि विरयी भवन म्हणजे तरल किंवा आपण त्याला एक्सपान्शन आपण म्हणतो. जसं माती कडक असते, एखादी बी त्याच्यात रोवायची असेल तर आपल्याला पहिले 2-3 दिवस पहिले त्याच्यात पाणी टाकावं लागतं, मग त्याचं विरही भवन होतं आणि मग त्यातनं अंकुर फुटतं. हे तिथे सांगितलं. विश्व म्हणजे अग्नी नामक आदी तत्वाचा खेळ होय. अग्नी हे अत्यंत शुद्ध पूर्ण सत्व आणि ते संपूर्ण दृश्य सृष्टीच्या मुळाशी असते. हा मूलद्रव्य द्रव्यरूप अग्नी सतत आणि नियमित प्रमाणात प्रज्वलित राहतो. तो जेवढे आत घेतो तेवढे तो बाहेरही टाकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्याची भौतिक रूपे जरी बदलत असली तरी मूळ परिणाम तेवढाच असतो, अक्षय, आणि तो नित्य असतो. आणि म्हणून अल्टिमेट रियालिटी अग्नी आहे हेच त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा की मूळ अग्नी तेवढाच राहतो, तो कमी किंवा अधिक होत नाही. याला त्यांनी अल्टिमेट रियालिटी म्हटले आहे, जी तेवढी आणि तेवढीच राहते. हे विश्व म्हणजे सतत वाहणारा प्रवाह होय. ठीक आहे, पण असे प्रतिपादन करूनच तो थांबत नाही, तर अंतिम सत म्हणून मानल्या गेलेल्या अग्नीचे रूप निश्चित करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये हा अग्नी बुद्धीशी एक रूप आहे, बुद्धिरूप आहे. बुद्धी हा त्याचा स्वभाव आहे आणि या अर्थाने त्याला त्याली लोगस म्हटलेला आहे. आम्ही लॉजिक लोगस पासून आलेला आहे हेही आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. रिझन आहे, ते तर्क आहे. म्हणजे अग्नी सर्व व्यापक असल्यामुळे अग्निरूप असलेली ही बुद्धी वा हे लोगस सुद्धा सर्व गामी आणि सर्व व्यापी आहे. म्हणजे बुद्धीच अल्टिमेट रियालिटी ही अग्नी निर्माण झाली आहे. हीच हिरेक्लेटस की युनिव्हर्सल रिझनची विश्वाची प्रज्ञा त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हीच बुद्धी विश्वरचनेच्या मागे असून मानवामध्ये वसणारी बुद्धी याच विराट प्रज्ञेचे संक्षिप्त रूप व्यक्तीचा व्यापक रूप आहे. म्हणजे जी विराट अग्नि काय ते बुद्धी रूप आहे याच अंश म्हणा किंवा तेच म्हणा, जसं वेदांत दर्शनाने म्हटलंय की ब्रह्माचा मी अंश नाही आहे, मीच ब्रह्म आहे. त्याच पद्धतीने आपली बुद्धी आणि ती बुद्धी एकच आहे. याचा अर्थ असा की मानवामध्ये बुद्धी वा जाणीव त्यांच्या रूपाने ती विश्वव्यापक अग्नी सतत असते. म्हणून प्रत्येक मानवाची बुद्धी बुद्धी निष्ठ दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. स्वतःच्या खाजगी संकुचित वैयक्तिक हिताच्या विचाराचा त्याग करून आपण विश्वव्यापक विचार आपण करायला हवा. थोडक्यात सांगायचे म्हणजे मानव बुद्धीचे उत्तम कार्य विश्वव्यापक बुद्धीचा स्वीकार करणे हे असून तिचा नियम पाळणे ही उत्तम आचाराची एक कसोटी आहे. म्हणजे आपण बुद्धीनेच आपण विचार केलेला पाहिजे, आपण भावनेच्या आहारी जास्त जायला नको. या विश्वव्यापक बुद्धीला म्हणजे सर्वगामी अग्नीला फेऱ्या काही ठिकाणी ईश्वरही संबोधतो. म्हणजे त्याची अल्टिमेट रियालिटी म्हणजे काय, अग्नी, अग्नी म्हणजे काय, बुद्धी, आणि बुद्धी म्हणजेच काय तर ईश्वर. याही अर्थाने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला त्याचा खरा कल ईश्वरवादी विचाराचा स्वीकार करणे नसून तो म्हणतो आध्यात्मिक तत्व म्हणून संबोधण्याकडे या म्हणजे तत्ववादाचा स्वीकार करण्याकडे देतो. म्हणजे तो आपल्याला स्पिरिच्युअलिटी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो मूळ द्रव्यरूप अग्नीला लोगसवार रिझन या नावाने संबोधतो. हेरॅक्लिटस याच दृष्टिकोनातून इंद्रियानुभव आणि विवेक बुद्धी यांच्यामध्ये तो त्यांनी भेद मानलेला आहे. पण जसं आपण समोरही जाणारा म्हणजे कांट आणि समोरच्या गोष्ट आपण पाहणारा तेव्हाही आपल्या आता लक्षात येतं की तेही म्हणतात की सगळ्यात पहिले आपल्या ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान होतं आणि त्याच्यानंतर मग काय म्हणते बुद्धी आपल्याला. म्हणजे पहिले 2+2 हे पाहायसाठी मला 2 कोणते ठोके पाहावं लागेल, दुसरे 2 ठोके पाहावं लागेल, त्यांना एकत्र करावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण मग एकदा आपला तो फॉर्म्युला पाठ झाला की त्याच्यानंतर मला प्रत्येकदा ठोके पाहायची गरज नाही, तेव्हा आपल्याला बुद्धीची गरज पडते. ठीक आहे. आभास हा इंद्रियानुभवाचा विषय असतो, तसाच हा बुद्धीचा विषय असतो. तो म्हणतो बदल हा ज्याचा स्वभाव आहे अशा जगात नित्यत्वाचा स्थिरत्वाचा भास ज्ञानेंद्रियामुळे होत असतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय पसवी आहे त्यांनी मान्य केलं. पण विवेक बुद्धीच्या साहाय्याने आपण ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जाऊन संभवने म्हणजे बिकमिंगचा परिवर्तनाचा नियम समजून घेऊ शकतो. हा नियम समजणे हेच मानवाचे कर्तव्य आणि हेच तो म्हणतो की माझी सुख एकमेव जे सुख आहे तेच इथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. शेवटची स्लाइड आहे. आतापर्यंत आपण जे विचार ऐकले त्यावर हिरॅक्लिटस हा कुशाग्र बुद्धीचा होतो, सखाल विचार प्रणालीचा होतो, तो तत्ववेत्ता होता, तो सायंटिस्ट होता, हे आपल्याला दिसत आहे. आणि हे त्याच्यावरनं ते ऑब्झर्वेशन येतं ते म्हणजे काय तर तो निसर्गप्रेम म्हणजे त्यांनी निसर्गाचा अवलंबन केला आणि त्याच्यावरनं त्यांनी आपली फिलॉसॉफी देण्याचा प्रयत्न केला आहे. कित्येक विचारवंतांनी त्याच्या या आयोनियन तत्वज्ञांच्या मालिकेतील शेवटचा तत्वज्ञ म्हणूनही त्याला हे केलं आहे. तो म्हणतो की याच्यातनं माझ्या काही महत्वाच्या गोष्टी निर्माण होतात. काय विश्वाची एकता, सातत्यपूर्ण परिवर्तन आणि विश्व व्यवस्थेतील नियमांची उल्लंघनीयता हे 3 सिद्धांत त्यांनी प्रखर्षाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेच आपण खालच्या ओळीत आपण म्हणतोय की भारतीय तत्वज्ञानाचे सतत परिवर्तनाचा सिद्धांत प्रतिपादणाऱ्या बुद्धांच्या सर्व क्षणिकम याच्याशी हे खूपच मिळते जुळते आणि जवळ येणारे आपल्याला दिसते आहे. इथे जो आज महत्वाचा मुद्दा होता चेंज अँड परमनंट, जो हेरॅक्लिटस आणि परमॅनिडीज आम्ही खूप वर्षापूर्वी शिकलेलो होतो, पुन्हा त्याची एकदा उजळणी झालेली आहे. मॅडमनी मला इथे हे सगळं प्रेझेंट करण्याची कारण ते संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद देतो आणि प्रेझेंटेशन स्टॉप करतो. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. आपण जे मार्गदर्शन या 2 तत्वज्ञांबद्दल विद्यार्थ्यांसाठी जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आणि हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे. कारण दोन्हीही तत्वज्ञ शिकताना बरेचदा किचकट वाटतात विद्यार्थ्यांना सुद्धा. आपणही कधीतरी शिकत असताना हे कुठेतरी किचकट वाटत होते. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत करून सांगण्याचा जो आपला हा प्रयत्न आहे त्याबद्दल खरंच आपलं अभिनंदन.